नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण महाराष्ट्रातली फिजिओथेरपीची जी कॉलेजेस आहेत ती आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा बघणार आहोत, प्रायव्हेट कॉलेजसुद्धा बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण गव्हर्मेंट कॉलेजचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता तो बघणार आहोत. फिजिओथेरपीची फक्त 4च गव्हर्मेंट कॉलेज आहेत आणि त्या 4 गव्हर्मेंट कॉलेजमध्ये फक्त 90 सीट आहेत. इथला आता आपण कट ऑफ बघणार आहोत. पहिलं कॉलेज आहे LTMC फिजिओथेरपी कॉलेज मुंबई, 10 फक्त सीट आहे. गेल्या वर्षी SC कॅटेगरीचा कट ऑफ होता 220. ST, NT1, NT2, NT3साठी जागा अवेलेबल नव्हत्या. दुसरं कॉलेज आहे GS फिजिओथेरपी मुंबई, जागा आहेत 40. SCसाठी कट ऑफ होता 434, ST 252, NT1 467, NT2साठी 420 आणि NT3साठी 72ला क्लोज झालं. तिसरं कॉलेज आहे TNMC फिजिओथेरपी मुंबई, 10 सीट. SCसाठी 247, STसाठी 328 आणि NT2साठी 351, NT1 आणि NT3साठी जागा अवेलेबल नव्हत्या. पुढचं कॉलेज आहे GMC फिजिओथेरपी नागपूर, सीट्स आहेत 30. SCसाठी कट ऑफ होता 331, STसाठी 222, NT1साठी 483, NT2साठी 551 आणि NT3साठी 3. मग एवढा हाय कट ऑफ का? तर कॉलेज फक्त गव्हर्मेंट 4च आहेत आणि सीट फक्त 90 आहेत आणि त्या 90 सीटमुळं करणारा कट ऑफ हा हाय लागतो. LTMC म्हणजे लोकमान्य टिळक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये OBCसाठी करणारा कट ऑफ होता 483, SEBCसाठी 346, EWSसाठी 522, ओपनसाठी 412 आणि विजेसाठी 139. पुढचं GS फिजिओथेरपी कॉलेजसाठी कट ऑफ होता OBCचा 281, SEBCचा 348, EWSचा 538, ओपनचा 514 आणि विजेचा 85. पुढचं आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, OBCचा 476, SEBCचा 386, EWSचा 522 आणि ओपनचा 483. पुढे GMC नागपूरमध्ये OBCचा 356, SEBCचा 119, EWSचा 470, ओपनचा 443 आणि विजेचा 308. मग गव्हर्मेंट फिजिओथेरपीचा कट ऑफ एवढा हाय का लागतो? त्याला एकमेव कारण फक्त कॉलेज गव्हर्मेंटची 4 आहेत आणि 4 कॉलेजमध्ये सीट फक्त पहिल्यामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 40, तिसऱ्यामध्ये 10, चौथ्यामध्ये 30 अशी फक्त 90 सीट आहेत आणि म्हणून गव्हर्मेंट फिजिओथेरपीचा कट ऑफ हा हाय लागतो. त्याच्या मानाने प्रायव्हेटचा कट ऑफ खूप खाली येतो. पुढे कॅटेगरी आहे D1, D2, D3 आणि फिजिकली हँडिकॅप. म्हणजे LTMCमध्ये कोणती यासाठी जगणारा जागा नाही. GS फिजिओथेरपी कॉलेजमध्ये D1चा कट ऑफ होता 473, D2चा 353 आणि PHसाठी 382. आणि चौथं जे कॉलेज आहे GMC याच्यामध्ये D1चा कट ऑफ होता 308 आणि PHचा कट ऑफ होता 85. असा असेल गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेजचा करणारा कट ऑफ. आणि हा कट ऑफ बराचसा हाय लागतो कारण गव्हर्मेंटची कॉलेज फक्त 4च आहेत आणि त्या 4 कॉलेजमध्ये सीट अवेलेबल फक्त 90 आहे आणि म्हणून या ठिकाणचा कट ऑफ जास्त लागतो. प्रायव्हेट फिजिओथेरपीची कॉलेज बरीचशी आहेत, ती आता आपण बघणार आहोत. त्याचा कट ऑफही त्या मानाने अतिशय कमी लागतो. आता आपण प्रायव्हेट फिजिओथेरपीची कॉलेज बघणार आहोत. पहिलं कॉलेज आहे MS गोसावी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नाशिकमध्ये, जागा आहे 40. कोड आहे 6145. पुढचं आहे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील कॉलेज आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. इथला कोड आहे 6105, जागा आहे 60. पुढचं कॉलेज आहे KJ सोमय्या ऑफ फिजिओथेरपी, मुंबई येथील कॉलेज, जागा आहेत 100. पुढे आहे MGM कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवी मुंबई येथील कॉलेज आहे, जागा आहेत 30. पुढचं कॉलेज आहे तेरणा फिजिओथेरपी कॉलेज, नवी मुंबई येथील, जागा आहे 60. पुढचं कॉलेज आहे YMT कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवी मुंबई येथील कॉलेज आहे. पुढे PES मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील कॉलेज, जागा आहेत 60. पुढे MAER फिजिओथेरपी कॉलेज पुणे, जागा आहेत 60. पुढचं आहे काशीबाई नेवले ऑफ फिजिओथेरपी कॉलेज, जागा आहेत 40, पुणे येथील. पुढे जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहेत 40. पुढे CMF कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील कॉलेज आहे, जागा आहे 40. पुढे फकीराबाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील, जागा आहे 30. पुढे अँड्र्यू कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील, जागा आहे 40. हे ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेज आहे. पुढे इंदुताई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील कॉलेज, जागा आहे 50.
पुढे ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे येथील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ कणा हेल्थ सायन्स, जागा आहे 60. पुढे MVP समाज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 40, नाशिक येथील कॉलेज आहे. पुढे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 40, अहमदनगर येथील कॉलेज आहे. MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीस कॉलेज आहे औरंगाबादचं, जागा आहे 60. पुढे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अहमदनगर येथील कॉलेज आहे, 60 जागा आहे. पुढे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी लातूर येथील कॉलेज आहे, जागा आहे 40. पुढे ओएस्टर कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपीस औरंगाबादतील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढे डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीस जळगाव येथील कॉलेज आहे, 100 जागा. पुढे शिवाज ट्रस्ट औरंगाबाद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 60. BKL वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 40, रत्नागिरी येथील कॉलेज आहे. पुढे मोतीवाला कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपी कॉलेज आहे, जागा आहे 50, नाशिक येथील कॉलेज आहे. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मिरज सांगली येथील कॉलेज, जागा आहे 50. लोकमान्य मेडिकल कॉलेज फिजिओथेरपीसी नवी मुंबई येथील कॉलेज, जागा आहे 50. पुढे प्रमिला देवी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सांगली येथील कॉलेज आहे, जागा 60 आहे. पुढे वेलिनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 40, उस्मानाबाद येथील कॉलेज आहे. पुढे तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 60, रायगडमधील कॉलेज आहे. डॉक्टर स्मिता घोगरे फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट उस्मानाबाद येथील आहे, कॉलेज जागा आहे 40. वेदांता इन्स्टिट्यूट पालघरचं, जागा आहे 50. पुढचं रंगूनवाला कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपी पुणे येथील कॉलेज आहे 60. महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सातारा येथील कॉलेज आहे, 60 जागा. नाथपाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीस सिंधुदुर्ग येथील कॉलेज आहे, जागा आहे 40. पुढे बालासाहेब घोरपडे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 60, सातारा येथील कॉलेज आहे. पुढे JP कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पालघर येथील कॉलेज आहे, जागा आहे 60. डॉक्टर नाईकवाडी कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपी, जागा आहे 50, नाशिक येथील कॉलेज आहे. पुढे SVSS लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीस जागा आहे 40. प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपी, जागा आहे 60, जळगाव येथील कॉलेज आहे. वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणा, जागा आहे 50. पुढे धानेश्वरी कॉलेज ऑफ कणा फिजिओथेरपी, जागा आहे 50. आनंद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे. श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जागा आहे 60, सोलापूर येथील कॉलेज आहे. नेट कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ठाणे येथील कॉलेज आहे, जागा आहे 40. पुढे BR हॉर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ठाणे येथील कॉलेज आहे, जागा आहे 60. पुढे आदित्य कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बीड येथील कॉलेज आहे, जागा आहे 60. पुढे जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बीड येथील कॉलेज आहे, जागा आहे 40. गुरुकृपा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बीड येथील कॉलेज, जागा आहे 60. पुढचं वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी बीड येथील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढे KR पांडव कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भंडारा येथील कॉलेज आहे, जागा आहे 30. पुढचं नवयुवा इन्स्टिट्यूट ऑफ कणारा मेडिकल सायन्स अँड रिसर्च ऑफ कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भंडारा येथील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढचं आहे ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जालना येथील कॉलेज आहे, जागा आहेत 60. पुढे VSPM कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथील कॉलेज आहे, जागा आहे 60. दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर, जागा आहे 50. पुढे निहारिका इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढे पांडव कॉलेज ऑफ कणारा फिजिओथेरपी नागपूर येथील कॉलेज आहे, जागा आहे 30. पुढचं हिलिंग हँड कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर, जागा आहे 50. भाऊसाहेब मुलक फिजिओथेरपी नागपूर येथील कॉलेज, जागा आहे 50. नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, जागा आहे 40. पुढे स्वामी फिजिओथेरपी कॉलेज आहे नांदेडचं, 50 जागा आहे. पुढचं इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नांदेड येथील कॉलेज आहे, जागा आहे 50. पुढे हॉरिझॉन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नांदेड, जागा 50. पुढे KD गावित कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नंदुरबार. शिवा ट्रस्ट कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक येथील कॉलेज आहे. पुढे साई केअर फिजिओथेरपी नाशिक येथील कॉलेज आहे. रॉयल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिकमधलं फिजिओथेरपीचं कॉलेज आहे, वर्ध्यामधलं आहे. आणि 67 जो कॉलेज जे आहे ते कणाला लक्ष्मीबाई गोरुले कॉलेज ऑफ फिजिओथेरपी वाशिम येथील कॉलेज आहे. पुढे पृथ्वीराज देशमुख कॉलेज ऑफ कणा फिजिओथेरपी यवतमाळ येथील कॉलेज आहे, 60 जागा आहे. पुढे डॉक्टर BB खालदर फिजिओथेरपी कॉलेज ऑफ पुणे, जागा आहे 40. पुढे विलासराव देशमुख कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथील कॉलेज आहे, जागा आहे 60.
आणि श्रीमती विमलादेवी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चंद्रपूर जागा आहेत 100. अशी आहेत महाराष्ट्रामधली गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट फिजिओथेरपीची कॉलेज आहेत. प्रायव्हेटचा कट ऑफ खूप खाली जातो. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.